या ठिकाणी रोजच पेट्रोलची समस्या उद्भवते आणि या आठवड्यात जवळजवळ तीन चार वेळा भाववाढ केली आहे आणि आपलं बहुमूल्य वेळ खर्च करून 2-3 तास पेट्रोलच्या लाईनमध्ये राहावं लागत आहे आणि पेट्रोल मिळत नसल्यामुळे सर्वच कामाचे अडथळे निर्माण झाले, महत्त्वाचे कामं वेळेवर होत नाही आहे, टंचाई निर्माण झाली. टंचाईमुळे सर्वीकडे महागाईचा एक फसवा निर्माण झाला आहे. सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध मिळतं का तुम्हाला? नाही ठराविक समजा 10 पेट्रोल पंप आहे, ते एखाद्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतं आहे बस. आणि सर्व ठिकाणी स्टॉक नाही पेट्रोल डिझेल नाही असं बोलून लावलं. तेल महाग केलं, पेट्रोल महाग केलं, गॅस महाग केला. गरीब जनतेने जायचं कुठं याच्याकडे लक्ष ठेवावं मोदी साहेब. अजून काय बोलायचं विषय म्हणजे विषय तेवढंच आहे की फक्त सस्ताई करा बस. गरिबाला जगू द्या, गरिबाला मारू नका. याच्या श्रीमंतही मरणार आणि गरीबी मरणार आहे. कोणाला फक्त अन्न धान्य लागतं आहे. सस्ती दारून महंगा तेल. वाह मोदी तेरा देश, सस्ती दारू महंगा तेल. पेट्रोल भरने के लिए आप देख सकते हैं कि पेट्रोल और डीजल के लिए यहाँ पर काफ़ी समस्या हो रही है। लोग 2-2, 4-4 घंटे से यहाँ पर खड़े हुए लाइन में। ये आज देश के लिए बहुत बड़ी समस्या होती जा रही है। पेट्रोल डीजल के लिए हाईवे पे कई जगह पेट्रोल पंप बंद हो रहे हैं। यहाँ पर बहुत परेशानी हो रही है लोगों को ट्रांसपोर्टेशन के लिए। और दिन पे दिन जो महंगाई बढ़ती जा रही है इसके ऊपर देश के प्रधानमंत्री हमारे श्री नरेंद्र मोदी जी को ध्यान देना चाहिए। इन्होंने पहले सिलेंडर के दाम बढ़ाए और आज ये पेट्रोल डीजल के दाम बढ़ चुके हैं। तो हमारी सरकार से निवेदन है कि इस मुद्दे पर ध्यान दें ताकि नागरिकों ने उनको वोट दे के चुन के लाया है उनको आज ये परेशानी का सामना न करना पड़े। और हमारे देश के प्रधानमंत्री जी से निवेदन है कि इस समस्या को जल्द से जल्द दूर कैसा किया जाए इसका उपाय करें। या ठिकाणी सरकार म्हणते का पेट्रोलचा तुटवडा नाही आहे. जर तुटवडा नाही आहे ते या लाईनी का लागत आहे हा आमचा प्रश्न आहे सरकारला. आणि आम्ही कामधंदे करणारे लोक कामं सोडून या ठिकाणी लाईनमध्ये लावावं लागतं आहे. 2-2 घंटे लोक थांबत आहे. आमच्या महिलांनासुद्धा लाईनी लागत आहे. आणि डिझेलसाठी कॅनं घेऊन येत आहे. हा डिजिटल इंडिया आहे असं वाटतं आहे मला. सरकारने जे सांगितलं डिजिटल इंडिया झालेला आहे आमचा, तर डिजिटल इंडियाची सुरुवात झाली का, याच्यामुळे सुरुवात झाली का लाईनीमध्ये लागून, हेच माझे प्रश्न सरकारला आहे. टोटल झालं नसेल तर या लाईनी बंद व्हायला पाहिजे. लोकांना परेशान व्हायला नको पाहिजे. जनता ही लय परेशान झालेली आहे सरकारशी. सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे. जनतेचं एक काम आहे, आमचं स्वतंत्र आहे का आम्ही प्रश्न विचारू, कारण की सरकार ही जनतेसाठीच असते. त्याच्यामुळे मी माझे स्वतंत्र प्रतिक्रिया मांडून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सर.